राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेमध्ये महत्त्वाची माहिती दिली आहे। राज्यातील नुकसानग्रस्त शेतकरी, मराठा आरक्षण, पीक विमा तसेच उदय सामंत आणि शरद पवार यांच्या भेटीवर त्यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे। पाहूयात। मला असं वाटतं पाशा पटेल शेतकरी नेते आहेत। केंद्रीय कृषी मूल्य आयोगावर, राज्य कृषी मूल्य आयोगावर त्यांनी काम केलेलं आहे। शेतकरी या सगळ्या नुकसानीची सवय लावायला तयार आहे, परंतु या सरकारने स्वामीनाथन आयोग लागू केला पाहिजे। या सरकारने शेतमालाला योग्य भाव दिला पाहिजे। शेतकरी काहीच मागत नाही। जर शेतमालाला योग्य भाव मिळाला ना तर शेतकरी या सगळ्या नुकसानीला सुद्धा सामोरं जाण्याची धमक शेतकऱ्यांच्या मनगटात आहे। तुम्ही पाशा पटेलांना विनंती करेल की तुमचं सरकार राज्यात आहे, केंद्रात आहे, हा योग्य भाव द्यायला सांगा। नाही तर आज आयात निर्यात धोरण जर बघितलं, सगळं भाव बघितले सगळे, तर मला असं वाटतं शेतकऱ्यांची लूट कशा पद्धतीने होईल असंच काम चालू आहे सरकार। पण सत्ताधाऱ्यांनी अशा पद्धतीने बोलणं हे किती आता सत्ताधारी सगळेच काय काय बोलतात हे तुम्ही जर बघितलं की काल कृषी मंत्री जे होते कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुद्धा सांगितलं 1 रुपयात पीक विमा जाहीर करा। म्हणजे त्या सरकारमधले घटक आहे, कृषी मंत्री होते। पाशा पटेल सुद्धा मी सांगितलं की 2-2 मंडळावर केंद्राच्या राज्याच्या काम करणारे व्यक्ती आहेत। म्हणून हे सरकारला जर सांगायचं तर मला असं वाटतं यांनी सरकारला सांगितलं पाहिजे सरकार तुमचं आहे, परंतु याचाच अर्थ आहे सरकार जनतेच्या बाजूने काम करत नाही, नुकसान भरपाई देऊ शकत नाही। बरोबर आहे, 2023चा अजून नुकसान भरपाई द्यायची बाकी आहे, 24ची बाकी आहे, 25ची बाकी आहे। चला 25 हे वर्ष धरून चला, पण 24 आणि 23ची सुद्धा सरकार देऊ शकलेलं नाही। सरकार नुसतं घोषणा करतं। एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषामध्ये आता बदल केलेला आहे, विमा देण्याच्या निकषात आता बदल केलेला आहे। आणि हे जर सगळं बघितलं तर शेतकऱ्याला कशा पद्धतीनं त्रास देता येईल जास्त, हाच प्रकार सरकारकडून चालू आहे। काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यांमध्ये 1.5 तास खलबतं झाली। कोणी म्हणतंय उपराष्ट्रपतीची निवडणूक, कोणी म्हणतंय मराठा आरक्षण। विरोधी पक्षनेत्याकडे काय माहिती आहे, कशासाठी तिघांची खलबतं आहे? मला नाही वाटत मराठा आरक्षणासाठी हे लोक खलबतं करतील, कारण मागचा जर काळ बघितला तर देवेंद्रजींनी याला सरळ सरळ विरोध केलेला आहे। एकनाथ शिंदेनी सपोर्ट केला, परंतु त्याच्यातून काही निघालं नाही। अजितदादा याच्यातून नामानिराळे राहिलेले आहे। आणि म्हणून खलबतं झाली असतील एखाद्या त्यांच्या खात्याच्या मंत्र्यावर काय काय आरोप आहे, मग कोणत्या मंत्र्यावर कारवाई करायची का नाही करायची, संरक्षण कसं द्यायचं, का तीव्र कारवाई करायची, अतितीव्र कारवाई करायची, नाराजी व्यक्त करायची, तीव्र नाराजी व्यक्त करायची, याच्यावर खलबतं झाले असतील। याच्यावरती काय झालं? उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला गेलेत। आता भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे, मात्र ते भेट घेत आहेत। मी सांगतो अशा भेटी गाठी होणं म्हणजे याचे सगळ्याचे राजकीय अर्थ। आता परवा समजा देवेंद्रजींना राजसाहेब भेटले, आता समजा शरद पवारांना उदय सामंत भेटले असतील, तर मला असं वाटत नाही सगळ्याच भेटीचे राजकीय अर्थ असतात। शरद पवार नेते जरी असले तरी उदय सामंत काही एक मंत्री आहेत, आणि एखादा मंत्री शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला भेटत असेल तर त्याच्यात फार राजकीय अर्थ घ्यावा असं मला वाटत नाही। भारत पाक सामन्यावरून जी टीका होते त्याला आशिष शेलारांनी उत्तर दिलंय। भारत आणि पाकिस्तान 2 देशात कोणताही सामना खेळला जाणार नाही, परंतु जे बहुदेशीय सामने होतात त्यामध्ये 2 देशांमध्ये सामने होतच असतात, नाहीतर खेळाडूंवर अन्याय होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे। मला असं वाटतं खेळापेक्षा देश महत्वाचा आहे, देशभावना महत्वाची आहे, राष्ट्रभावना महत्वाची आहे। एखादा सामना खेळला नाही, चला त्या कपमध्ये आपल्याला एखादं पारितोषिक किंवा पदक नाही मिळालं तर आपलं फार मोठं नुकसान होणार आहे का देशाचं? मान्य आहे तुमचं म्हणणं, चला ज्या मॅच मध्ये त्यांच्याबरोबर असेल त्या मॅच मध्ये बाहेर द्या त्यांना, पण देश सगळ्यात महत्वाचा आहे असं माझं स्पष्ट म्हणणं।